विशेष प्रतिनिधी नांदेड शहराच्या वेशीवर असलेल्या वाजेगाव परिसरात आज सकाळी एका चालत्या दुचाकीचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण आगीत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून एटीएस पथकाकडूनही तपास सुरू करण्यात आला आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 9:30च्या सुमारास वाजेगाव बंधाऱ्याजवळील पुलावरून एक तरुण आपल्या दुचाकीवरून जात होता। अचानक दुचाकीने पेट घेतला आणि पाठोपाठ 2 ते 3 मोठे स्फोट झाले। आगीची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराला गाडीवरून उतरण्याची संधीही मिळाली नाही। बघता बघता तरुण आगीच्या भक्षस्थानी पडला आणि त्याचा जागीच कोळसा झाला। तरुणाचे नाव श्याम बबनराव घाडगे असून तो परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी त्याच्याकडील कागदपत्रांवरून ही ओळख पटवली आहे। प्राथमिक माहितीनुसार श्याम काही दिवसांपासून मानसिक तणावात होता अशी माहिती समोर येत आहे। ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्यापासून काही अंतरावरच ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज सुरू होती। त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्फोट नेमका कशामुळे झाला? दुचाकीमध्ये काही स्फोटक पदार्थ होते का? की हा घातपाताचा प्रकार आहे? या दिशेने दहशतवाद विरोधी पथक आणि फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ तपास करत आहेत। घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून सोशल मीडियावर अफवांचे पीक आले आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। हा तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात आहे की अन्य काही प्रकार याचा तपास सुरू आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 24 तास, नांदेड।